काय भाव काही समजत नाही. भाऊ पाहिला उपसभा तुमचा भाऊ झाला, भाऊ पाहिला काँग्रेसचे कोण. आम्हाला पर्यंत अंदाज होता की कराळे मास्तर हे 100% प्रकाश पटेल जे म्हणतील त्याच्याकडून होतात. बरोबर आहे, तुमचं सत्य आहे, आम्ही त्याच्या सोबतच आहोत. पण मला सांगा, तुम्ही जर आता रिटायर्ड शिक्षक झाले म्हणून ठीक आहे, तुम्ही जर रिटायर्ड शिक्षक झाले नसते, तुमच्या जवळून त्या लेकराला उपदेश काय घेतला असता? म्हणजे तुम्ही सांगता लेकरेले की बाबू खरं बोलायचं, पण इकडे तार असा झाला जो महायुतीचा अडसूळ आहे आणि कराळे भाऊसाहेब आणि ओम शर्मा इकडे दिसतात एकाच गावातले. महायुतीतच आहो आम्ही, महायुतीतच आहो. कसे काय महायुतीचा तुम्ही? उमेदवार महायुतीचाच आहे. कोणता? रमेश भाऊ बुंदेले. युवा स्वाभिमानी महायुती पक्षात आहे, त्याच्यामुळे रमेश भाऊ बुंदेले हे युवा स्वाभिमानीचे उमेदवार आहेत. त्याच्यामुळे आम्ही या युतीत न राहता या युती सोबत आहोत. हे तर समीकरण समजून झालं भाऊ. तरी समीकरण समजायचा विषयच नाही आहे ना, निश्चित गोष्ट आहे ना. हा गेम मग प्रकाश पाटलाचा का? नाही, प्रकाश भाऊचाही फोटो आहे, त्याचाही आशीर्वाद रमेश भाऊ बोलून दिलेले आहे. आणि अनिल भाऊ बोंडे त्याचाही फोटो आहे, त्याचाही आशीर्वाद रमेश भाऊ बोलून दिलेले आहे. त्याच्यामुळे हे महायुतीचा धर्म जर त्यावेळेस पाळला गेला तर आज ही परिस्थिती आली ना. मग असं म्हणणार पण तुम्हाला काटा ना काटा काढायचा आहे? नाही, काट्याना काटा नाही आहे, काट्याना काट्याचा विषय नाही आहे. विषय कसा आहे, महायुती धर्मच कुठं आहे हो इथं? धर्म राहिलाच नाही ना मग शिल्लक. मग तुम्ही धर्म शिल्लक राहिले नाही म्हणून तुम्ही शिक्षक पेशाचे लोक तुमचे विद्यार्थी म्हटलं आदर्श तुमच्याकडून काय घेते? मग आदर्श घेऊनच राहिले. आदर्श कसा आहे, राजकारण हा भाग वेगळा आहे आणि समाजकारण हा भाग वेगळा आहे. तुम्ही समाजकारण करता का राजकारण करता? आम्ही समाजकारण करून राहिलो. मग राजकारणात काय लिहिले? राजकारणात 20% राजकारण करावं लागते, त्याच्याशिवाय कसं जमणार आहे. आता आमची रिटायरमेंट सेवानिवृत्त झालेलं आहे, आता तर आम्हाला कुठं हे जे जोडी आहे की नाही म्हटलं, हे आहे प्रकाश पाटाची पुरी बांधील. बाकी ते कलाकार आहेत, येले काळात आहे काटाना काटा. काट्याला काटा काळाचा विषय नाही आहे भाऊ. जो या मतदारसंघाचा विकास करत त्या माणसाच्या मागे आम्ही जाणारे लोक आहोत. विकास केला कोण? विकास रमेश भाऊ बोंदेलेनं केला. 1800 कोटी रुपयाचे या मतदारसंघात कामं केले. अयोध्यात लाखो रुपयाचे, कोटी रुपयाचे कामं केले. म्हणजे एवढ्या काल भाजतात मी एक काम रमेश भाऊचं अयोध्याच्या स्टेजवर बोलून. हा ना, मला सांगा, ते बाबाराव पाटील आहे पॅन्ट वरते घसरत ते पजामा वरते करते बाबा. मागत ना भावराव पाटील विकासाच्यात माग आहे ना, रमेश भाऊच्यात माग आहेत ना भावराव पाटील. आम्ही हे एवढे कलाकार लोक आहेत म्हटलं, येले काहीच नाही. हे आहेत व्यक्तिपूजक. प्रकाश पाटील जिकडे म्हणतील तिकडेच हे जातात. तुमची जैल आहे राजो काहीतरी? नाही, आमची जळणार आहे, आमची काहीच जैल नाही, आमची जळतच नाही ना. बरं, तुम्ही तर ब्राह्मण लोक आहे म्हणून तुम्ही किती कलाकार हे मला माहित आहे. तुम्ही कोणाला चाट देसान, पण का हो ठाकरे तर ब्राह्मणच आहे. अरे बाबा, ठाकरे ब्राह्मण आहे तर असं थोडी आहे की जाती संघ माझी खात लागते म्हणून. मी एकाच शब्दात सांगितलं ना, जो ज्या माणसानं विकास केला, ज्या माणसानं अयोध्यात आमच्या शब्दामध्ये, म्हणजे एक गोष्ट, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुमच्या अयोध्याचा विकास म्हणजे दर्यापूर तालुक्याचा विकास झाला काय? तालुक्याचा विकास आहे ना, 1800 कोटी रुपये. एकाही आमदारानं कोणच आजपर्यंत काम नाही केलं ना. तो मध्ये मी 182 कोटी आणले. कुठे आहे हिशोब दाखवायचा ना, कुठे आणले तर आम्ही जसं एक काम मोजून दाखवून राहिलो तसं काही नाही. आपला विकास दाखवायचा ना की इथे आम्ही असा विकास केला. इथं सांगा मला तुम्ही, मागच्या 5 वर्षात जे आमदार होते यानं कुठे काय केलं? कराळे भाऊसाहेब इमानदारीच्या बाबतीत येवद्यातले 2 कलाकार आहेत हे. हो, पण आज अशी परिस्थिती निर्माण झाली की विकासाच्या मागे हे लोक आहेत. धन्यवाद. चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका. प्रस्तुती गणेश पटेल साखरे, माऊली धांडे, तालुका दर्यापूर. कॅमेरामन योगेश.